मुरगुड शहरातील जिल्हा परिषदेची एकमेव कन्या प्राथमिक शाळा समायोजनाच्या प्रक्रियेमुळे बंद होण्याच्या मार्गावर असून या शाळेचे समायोजन शेजारील जीवन शिक्षण विद्यामंदिर क्रमांक 1 मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। मुरगुड शहरातील जिल्हा परिषदेची एकमेव कन्या प्राथमिक शाळा समायोजनाच्या प्रक्रियेमुळे बंद होण्याच्या मार्गावर असून या शाळेचे समायोजन शेजारील जीवन शिक्षण विद्यामंदिर क्रमांक 1 मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। तब्बल 59 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या या कन्या शाळेचं अस्तित्व धोक्यात आल्यानं शहरवासीय, पालक आणि माजी विद्यार्थिनींमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राज्यभर शाळा समायोजनाची प्रक्रिया सुरू असून त्या अंतर्गत कोणत्या शाळेत समायोजन होणार याबाबत संबंधित शाळांना पत्र प्राप्त झाल्याचं समजतं। काही जागरूक पालकांनीही आयुक्त कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रांचा दाखला देत ही माहिती समोर आणली आहे। मुरगुडमध्ये 2 जुलै 1959 रोजी मुलींसाठी स्वतंत्र जिल्हा परिषद कन्या शाळेची स्थापना झाली होती। तत्कालीन नगराध्यक्षा कैलासवासी विश्वनाथ हरिभाऊ पाटील यांनी स्वतःचे मानधन न घेता या शाळेसाठी नगरपालिकेची इमारत उभारून दिली होती। पुढे जीर्ण झालेली इमारत पाडून 2009 मध्ये नव्याने शाळेची इमारत बांधण्यात आली। नुकताच या शाळेचा 59वा वर्धापन दिन ही उत्साहात साजरा करण्यात आला होता। सध्या या शाळेत 100 पेक्षा अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत असून 4 शिक्षिका कार्यरत आहेत। मुरगुड बाजारपेठ, जांभूळखोरा वसाहत, तुकाराम चौक ते कापशी रोड परिसरातील मुली 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतात। शाळेला 5 वर्गखोल्या असून षटकोनी इमारत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे। या शाळेतून शिक्षणाची सुरुवात केलेल्या अनेक विद्यार्थिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले। इतिहास, परंपरा आणि मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी ही कन्या शाळा समायोजनामुळे बंद होण्याच्या मार्गावर असल्यानं शहरात खळबळ उडाली असून हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होतीये।